झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. तुम्ही कितीही निरोगी आयुष्य जगत असाल तरीही तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. माझं हे विधान तुम्हाला धाडसी वाटेल, मात्र हे खरं आहे. अत्यंत निरोगी, सुदृढ असणाऱ्या, कुठलंही व्यसन नसणाऱ्या व्यक्तींना अचानक कॅन्सर डिटेक्ट झाल्याचं आपण ऐकतो आणि आपल्याला धक्का बसतो. असा कॅन्सर आपल्यापैकी कुणालाही कधीही डिटेक्ट होऊ शकतो आणि याचं कारण आहे आपल्या भोवती पसरलेलं मोबाईल टॉवर्सचं जाळं. हे एक भयानक मोठं संकट आज आपल्या समोर उभं आहे. त्यामुळे टीआरपीचा म्हणजेच टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटचा विचार न करता टेलिव्हिजन रिस्पॉन्सिबिलिटी पॉईंटचा विचार करण्याचं झी 24 तासच्या संपादकांनी आणि टीमनं ठरवलंय आणि आज हा विषय आम्ही तुमच्या समोर मांडतो आहोत. मोबाईल टॉवरच्या संदर्भात मुंबई महापालिकेनंही 21 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांच्या हरकती मागवल्यात. त्यापूर्वी या विषयाचं गांभीर्य आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मोबाईल टॉवर्सचा नेमका काय धोका आपल्या समोर आहे? टॉवरपासून होणाऱ्या असाध्य रोगांविषयी आपण किती जागरूक आहोत आणि रेडिएशनमुळे होणाऱ्या कॅन्सरला आपण कसं टाळू शकतो यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया कॅन्सरचा टॉवर या खास कार्यक्रमात. आणि सुरुवातीला आपण बघूया या विषयावरचा आजचा रोखठोक प्रश्न. आजचा प्रश्न आहे, मोबाईल टॉवर्सच्या अर्थकारणामुळे जनतेचं आरोग्य धोक्यात आलंय का? आपलं रोखठोक मत मांडण्यासाठी www.facebook.com/झी24तास वर जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. त्याचबरोबर 24तास.com ला भेट देऊन सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की लोकांनी या विषयावर काय कौल दिलाय. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत NESA रेडिएशन सोल्युशनच्या संचालक नेहा कुमार. नेहाजी, आपलं स्वागत. नेहा कुमार यांना आपण यासाठी बोलवलेलं आहे की रेडिएशन या विषयावर त्या गेल्या अनेक वर्ष अभ्यास करतायत. नागरिकांच्या आरोग्यासाठी योग्य रेडिएशनचं प्रमाण काय आहे, सध्या आपल्याकडे काय नॉर्म्स आहेत आणि याच्यामुळे किती वरच्या पातळीवरचं रेडिएशन आपण सध्या झेलतो आहोत, त्याच्यामुळे काय काय रोग होऊ शकतात या ते आपल्याला सांगणार आहेत. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्यांना आपण टॉवर पीडित म्हणूया अशा स्मिता अग्रवाल यांच्या सोसायटीवर टॉवर्स आहेत, त्यांच्या आजूबाजूला टॉवर्स आहेत आणि त्याच्यामुळे त्या टॉवर्सनी घेरलेल्या परिसरामध्ये राहतात. टॉवर्समुळे जे त्रास होतात त्या त्यांनी अनुभवलेले आहेत. त्याविषयी समाजात काय जागरूकता आहे याविषयी सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत. आपल्याबरोबर पुण्यातून आहेत टॉवरमुळे पीडित असलेल्या नीला रवींद्र यांना यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रानं अनेक वेळा बघितलेलं आणि वाचलेलं आहे. टॉवरमुळे होणाऱ्या त्रासांविरुद्ध त्यांचा लढा सुरू आहे. त्या स्वतः सुद्धा या टॉवरमुळे पीडित आहेत. एक असाध्य रोगांना त्या सध्या त्यांचा लढा देत आहेत, त्याच्या विरुद्ध सामना करतायत आणि त्या खरं तर मुंबईच्या आहेत, मात्र पुण्यात त्या एका कार्यक्रमासाठी गेलेल्या होत्या, त्यामुळे पुण्यात त्या आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. धन्यवाद आल्याबद्दल नीलाजी. आणि त्याचबरोबर ठाण्यातून आपल्याबरोबर ज्येष्ठ कॅन्सर सर्जन डॉक्टर अनिल हेरूर सुद्धा सहभागी झालेले आहेत. रेडिएशन आणि कॅन्सर यांचं नेमकं काय नातं आहे याविषयी आपल्याला ते सांगतील. आपण चर्चेला सुरुवात करूया नीला रवींद्र यांच्यापासून. नीलाजी, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही टॉवरमुळे होणाऱ्या त्रासाच्या विरुद्ध लढतायत, त्याचे अनेक दुष्परिणाम तुम्ही भोगलेले आहेत. नेमकं काय घडतंय या टॉवरमुळे तुमच्या आयुष्यामध्ये? या टॉवरनी नेमकं काय संकट उभं केलंय हे एकदा तपशीलवार आमच्या प्रेक्षकांना सांगा. आमच्या घराच्या शेजारी 3 मजली बिल्डिंग आहे आणि आमची 7 मजली बिल्डिंग आहे. आता ही 3 मजली बिल्डिंग असल्यामुळे 4थ्या मजल्यावर म्हणजे त्यांच्या गच्चीवर टॉवर आहे. आमची 7 मजली बिल्डिंग असल्यामुळे हा टॉवर आमच्या खिडक्यांपासून कमीत कमी 20 ते 23 मीटर अंतरावर फक्त आहे आणि खिडक्यांच्या अतिशय जवळ येतो. हो. आणि ह्याचे दुष्परिणाम आमच्या इमारतीतले अनेक जण आम्ही भोगतोय. मला स्वतःला कॅन्सर झाला होता, मला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. माझे यजमान रवींद्र त्यांना आधी 6 महिने हॉचकिन्स झाला होता. नंतर आमच्या इथे 6व्या मजल्यावर माझी नणंद राहते अनघा मनोहर, तिचे यजमान माधव मनोहर हे अल्झायमरनी मागच्याच वर्षी गेले आणि त्यांचा अल्झायमर इतक्या फास्ट डेव्हलप झाला, त्याला कारण तो मोबाईल टॉवर होता. मायग्रेनचे त्रास तर आमच्या बिल्डिंगमध्ये अनेक लोकांना आहे. विसरायला होणं, झोप न येणं, कॉन्सन्ट्रेशन न होणं, अशा प्रकारच्या व्याधींना आम्ही अनेक जण सामोरे जातो.
बिलकुल. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही हे अनुभवताय. याच्यावर काय नेमकं सोसायटीतल्या लोकांचं म्हणणं असतं, समाजाकडे कसा बघतो याविषयी मी तुमच्याकडे येणार आहे. मात्र त्यापूर्वी नेहा कुमार यांच्याकडे आपण जाऊया. नेहाजी, तुमचा ह्याच्यावर अनेक दिवसांपासून अभ्यास आहे. तुम्ही मराठी भाषिक नाही आहात हे पहिल्यांदाच आपण प्रेक्षकांना सांगूया. मात्र तुमचा याच्यावरचा खास अभ्यास आहे, त्यामुळे आपण तुम्हाला बोलवलेलं आहे. जगात अनेक देश आहेत, अनेक देशांमध्ये मोबाईल टॉवर आहेत. भारतात सुद्धा मोबाइल टावर आहेत. मग फक्त भारतातल्या लोकांनाच याचा का त्रास होतो? और देशों में नहीं होता है, लोगों को कोई तकलीफ नहीं होती है, इंडिया में ही इतनी बड़ी समस्या खड़ी हुई है, क्या उसके पीछे वजह है? हाँ, देखिए, बेसिकली इंडिया में हमने जो नॉर्म अडॉप्ट किया है वो बहुत ज़्यादा हमने एक ICNR गाइडलाइन अडॉप्ट की हुई है. और इंडिया में क्या है, हर जगह, हर चौथे पांचवें बिल्डिंग में आजकल मोबाइल टावर्स हैं और लोग उसके पास में रहते हैं. तो इनफैक्ट उस नेबरिंग में, उस सराउंडिंग में बहुत सारे लोग रह रहे हैं और उनको हेडेक, स्लीप डिस्टर्बेंस, कंसंट्रेशन प्रॉब्लम, मेमोरी इश्यूज आ रहे हैं, इनफर्टिलिटी केसेस आ रहे हैं, बहुत सारे मिसकैरेज केसेस अभी सामने आ रहे हैं. और ज्यादा टाइम से अगर एक्सपोजर आप रहता है अगर आपका, तो कार्डियोवास्कुलर प्रॉब्लम, मतलब हार्ट रिलेटेड प्रॉब्लम्स आ रहे हैं. और कैंसर जो लास्ट स्टेज है वो भी अभी बहुत सारे केसेस सामने आ रहे हैं. ना इंडिया में ये क्यों चीज है? एक तो आपके पास में बहुत टावर है, दूसरा जो है हम इंडिया में जो एम्पलीफायर्स हर एंटेना में या हर एक टावर जो होते हैं वहां पे आपके एम्पलीफायर्स होते हैं. इंडिया में जो एम्पलीफायर हम यूज करते हैं वो 20 वॉट एम्पलीफायर लीगली हम लोग यूज करते हैं उसे. और एक ही टावर पे वहां पे 4-5 कैरियर्स भी हो सकते हैं, 8 कैरियर्स भी हो सकते हैं. तो एक ही जगह पे आप 100 to 200 वॉट ऑफ पावर ट्रांसमिट भी कर सकते हैं. वेरएज जो यूएस एंड यूके में जैसे होता है वहां पे वो सिर्फ 1 या 2 वॉट के एम्पलीफायर्स यूज करते हैं. तो यहाँ पे आप अगर बाकी कंट्रीज से अगर कंपेयर करें तो स्ट्रेट आपका 100 to 200 टाइम्स ट्रांसमिशन ज्यादा हो रहा है. प्लस इंपॉर्टेंट चीज एक और है कि जो यूएस और यूके जैसे बाहर की कंट्रीज में आप 4 से 5 मोबाइल कंपनीज नहीं हो सकती है. इंडिया में हमारे यहाँ पे 12 प्लस से ज्यादा ऑपरेटर कंपनीज है, तो उनके अपने 12x एंटेनाज है. और दूसरा एक प्रॉपर प्लानिंग होनी चाहिए जो यहाँ पे नहीं है. और उसके वजह से जो आपके हर जगह पे टावर लगा रहे हैं बस यही चेक करते हैं कि आपका मोबाइल काम कर रहा है कि नहीं. वो चेक करके देखते हैं, अगर नहीं काम कर रहा है तो पावर उसको और बढ़ा देते हैं. ये एक प्रॉपर वे नहीं है. उनको एक प्रॉपर वे देखना चाहिए ताकि लोगों की मतलब एक सितंबर 2012 को गवर्नमेंट ने कोई नए नॉर्म्स यहाँ पे इश्यूज किए थे. वो नॉर्म्स क्या है ये बताइए. और जो वो नॉर्म्स अगर लीगली कोई अभी मोबाइल टावर है और वो लीगली अपनी फ्रीक्वेंसी या रेडिएशन जो उसमें से बाहर निकलता है वो इन नॉर्म्स के मुताबिक भी रखना चाहिए चाहे तो भी क्या वो डेंजर जोन में आता है? हाँ, बेसिकली एक ही बहुत ही इंपॉर्टेंट पॉइंट है. झी 24 तास एक पाऊल पुढे.